त्याच्यापैकी एक दीपावलीचा सण म्हणजे फार मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवित्र परंपरा या दीपावलीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे दिवे नुसते दिवे लावण्यापुरती दिवाळी नसावी, गोडधोड पदार्थ खाण्यापुरती नसावी, भावानं बहिणीला आणण्यापुरती नसावी. याच्या पाठीमागं फार दिव्याची त्याचं कारण काय, दिवे का लावावे, कशाकरता लावावे, हे सगळ्या गोष्टीचं फार मोठं नाविन्य, अनन्यसाधारण महत्त्वाची प्रणाली जी कोणती आहे तर हा दीपावलीचा सण आहे. आणि या पवित्र उत्सवामध्ये सर्वांना मला असं वाटतं आज जी दिवाळी साजरी झाली का ती महाराष्ट्रात कुठं पण नसेल, कुठेही नसेल, कुठेही नसेल. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग, विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावरती देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे. अत्यंत लाडके देवाचा अंतकरण असणारी संत निळोबाराय, शेवटची संत. निळोबारायांना शेवटची संत म्हणण्याची पात्रता, योग्यता, लायकी, अधिकार, तो दर्जा माझा नाही आहे. पण मी शक्यतो आदरीव लोकांचं मानतोय. परमार्थात निष्ठेनं जपणारी माणसं त्यांचं मानायचं असते. लोकांनी ज्यांना बोकांडीवर घेतलंय त्यांचं नसते मानायचं. विठाला विठाला आणि संप्रदायातल्या आदरीव लोकांचं मत आहे निळोबारायच्या नंतर अभंग वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही विलक्तीने दुसऱ्यांचा स्वीकारला नाही, म्हणून शेवटची संत निळोबाराय. विठाला 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 अशा परमपावन पंढरीतल्या मालकाचं अंतकरण असणारी निळोबाराय त्यांचा अभंग आहे. महाराज या अभंगाद्वारे नमूद करतात, मी संतांचा महिमा काय वर्णन करू, किती वर्णन करू. याचा अर्थ कंटाळा आहे असं नाही, येत नाही असं नाही. कारण संतांचा महिमाच इतका मोठा आहे की तो आतापर्यंत कुणालाही पूर्णतः वर्णन करता आला नाही. म्हणजे इथे संतांचा महिमा संपलाय असा सांगणारा पवित्र भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या काही देशात माणूस नाही. विठाला विठाला माझ्या अल्पशा मतीनं, छोट्याशा बुद्धीनं सांगेल की संतांनी इतका मोठा जगात कोणीच नाही. एक जणांनी मला फोनवर विचारलं, महाराज तुम्हाला गोळ्या चालू आहेत का? मी म्हणलं आहेत, पण डोक्याच्या नाहीत, कमरेच्या असतील, हाडाच्या असतील, एखादा आजार असेल, श्वासाच्या आहेत, डॉक्टर हुशे साहेब देतात, पण डोक्याच्या नाहीत. नाही म्हणे महाराज तुम्ही कसं काय म्हणतात, संत मोठे देवापेक्षा. त्याला म्हणलं, भडव्या तुला अकलीचा कांदा दिलाय का देवानं? कोणी कोणाला बोलावं, कोणासाठी बोलावं, कधी बोलावं, काय बोलावं ही दशा आल्याच्या नंतर बोललं पाहिजे. देवानं जीभ दिली ही कोणालाही बोलण्यासाठी नाही. संत मोठीच आहेत. त्याला सांगितलं, नालाय का किती मोठी संत. पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा मोठं करण्याची ताकद ज्यांच्या ते त्यांना संत म्हणतात. आहे का पुरावा बापू? मोची अभावे तुझ देवपण, मोची अभावे तुझ देवपण, हे काळी सवनी राहिलासी राहिलासी, हे काळी सवनी राहिला. या भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलासे. सोपं वाक्य सांगतोय. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव, मुक्ताई साहेब, ही संत जर जन्माला आली नसती ना नागरे सर, तर तुम्हा आम्हाला देव नाही, विश्वातल्या कोण्याच लोकाला देव कळाला नसता.
म्हणजे देवाची प्रसिद्धी आणि प्रचार प्रमुख कोण असतील तर ती संत आहे. कुळीची हे कुळ देवी कली ठावी संतानी, कली ठावी संतानी, कली ठावी संतानी. माहित नसतं झालं देव आहे वैकुंठात, मालकांचं वास्तव्य आहे, वास्तव्य आहे. फार मोठं अस्तित्व वैकुंठात. किती लोकांना माहीत झालं असतं वैकुंठ. मग वैकुंठातला देव जर विश्वाला कोणी दाखवून दिला असेल. आता मला वाटते राजकीय क्षेत्रात सध्या वादळ चालू आहे. बरेच कार्यकर्ते एखाद्या नेत्याचा प्रचार करत असते, त्याला निवडून आणतील, प्रयत्न करतील, काय करतील. ते एकटा जर फिरला तर कोण भूतीचारीन त्याला. त्याच्या मागं पुढं 500 200 400 असे कार्यकर्ते असले की तो पुढारी वजनदार दिसतोय. तसा पंढरपुरातला मालक जर वजनदार कोणामुळे दिसत असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायमुळे दिसतोय. विठाला विठाला. आणि यांनी ठाव केलाय कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. देवालय मोठे. याच्या पलीकडे सांगू का, एका माणसाकडे खूप अब्जावधीची प्रॉपर्टी होती, पण मुलगा संध्याकाळी बूट हरपून येत होता. किती सुख असेल डॉक्टर साहेब त्याच्या संसारात. नाही, एका माणसाकडे अब्जावधीची प्रॉपर्टी दादा, मुलगा गुणी आहे, पण बायको कधीच आंघोळीला पाणी टाकीत नव्हती. मी आमचं सांगतोय, तुमचं नाही. तुम्हाला काय मागणं पुढं फुफुटा उडो, तुम्ही वेगळे आहेत. हे आमचं सांगतोय. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. किती कोटीची प्रॉपर्टी, त्याच्यापेक्षा तुला संसारात किती सुख आहे ते सांग. हीच अवस्था पंढरपुरातल्या मालकाची होती. 16,108 पत्न्या. प्रत्येक जण आपोआपल्या वैभवाचं वर्णन करत असतो. महाराज फार सुंदर मंडळी भेटली, वा चांगली गोष्ट आहे. एमएससीबीचं काम नाही घरात, तिला उभं केल्यावर घरात लाईट लागतील, तो त्याच्याबद्दल वर्णन करत असतो. एक जण म्हणला काय सांगायचं महाराज, अशी बायको रोज सकाळी गरम पाणी आंघोळीला टाकते. म्हणला आमची वड्याला दाढी ती तिळभर करायचं निळभर, हे ज्याचं त्याचं वैभव असते सांगायचं. काय सांगायचं महाराज, बायको इतकी विद्वान आहे, इतकी हुशार आहे की आम्ही कधी मधी एकादशी धरतो तरी फराळाला शेंगादाणे तिकूनच आणती माहेराहूनच. काय देवाच्या बायका आहेत आपल्या बायका बसत्याल. 16,108 पत्न्यापैकी एक मंडळी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी सासरवाडीतून आणला. आपल्याला दिवाळीला अंगठी घातली. मोठेपणानं सांगितलं आमच्या सासऱ्यानं सासूबाईनं अंगठी घातली. तुझ्याच बायकोनं चोरलेले पैसे तिकडे देईल. ते रांगत गेली आणि सांगत आली. कशा असतात बघा ना. हे आपलं श्रीमंतीचं वैभव, आपलं श्रीमंतीचं वैभव, आपलं श्रीमंतीचं वैभव आहे. जामवंतीच्या श्रीमंतीच्या बाबतीत विचार करा. राईच्या आपण राई हा शब्द नुसता ऐकला, तो सुद्धा शुद्ध नाही ऐकला. हो, फार मोठं वैभव. 16,108 पत्न्यापैकी राई नावाची जी पत्नी आहे ही उदात्त अंतकरणी एका दातेची कन्या आहे. हिचं वैभव ऐकत असताना लक्ष्मीला सुद्धा मान खाली घालावं लागत होती. किती वैभव असेल देवाला. 48,324 मुली होत्या. 1,61,080 मुलं होते. नातू मिळून 56 कोटी यादव झाले तरी कवडीचं सुख नव्हतं. कोण दिलं सुख? संतांचे सुख झाले देवा, मनविनी सेवा करी त्यांची, मनविनी सेवा. संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. नैवम गिरगाव कर लिखितम. सुख जर देवाला कोणी दिलं असेल तर संतांनी दिलंय.
आणि देवानं विचार केला एवढ्या मोठ्या उदात्त अंतकरणी संतांनी आपल्याला सुख दिलंय, त्यांचं सुख फुकट नकोय म्हणून सेवा करतोय. दत्त चोपदारी करीतास दत्त चोपदारी करीतास दत्त चोपदारी करीतास निळमने देव राबे त्यांचे घरी 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 दत्त चोपदारी करीतास दत्त चोपदारी करीतास दत्त चोपदारी करीतास निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारे करे तसे. 36 वर्ष दरोजा सांभाळला, एकही वर्षी पड नाही, सुट्टी नाही, ऑप्शन नाही, पगार नाही, काय नाही. 36 वर्ष. आपण गडी लावल्यावर पेरणीत त्याच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा पेरायचं बघून घ्या, पैसे दिले सुट्टी, दुसरीकडे साल धरल्यावर तुमचं देऊन टाकील. 36 वर्षात 1 रुपयाचा नव्या पैशाचा पगार नाही आणि एकही वर्ष ऑप्शन, एकही दिवस ऑप्शन नाही. 36 वर्ष. धोत्र धुतली, गिरिजा काकींची लुगडे धुतली, हरिपंडितांची कपडे धुतली, रस्ता झाडा, चौक झाडा, वाडा झाडा, वाटेल ती कामं केली, पाणी भरलं. दत्त चोपदारी करीत असे फक्त सुखासाठी. याच्या पलीकडे सांगू का, देवाकडे जर सुख असतं तर वैकुंठात खाली आला नसता. इतकं सुख संतांनी दिले, त्या सुखानं तो वेडा झाला, वेडा. जय सुखा कारणे देव वेडावला, जय सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडली संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. वेडा म्हणजे पागल ना जायबाई साहेब, पागल. पंढरपुरातला मालक ठराविक लोकांकरता पागल झाला. माझ्या वाचनात 29 लोकांची यादी आली, त्याच्यापैकी 1 नंबरची यादी आहे अर्जुन. कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावित जाय, नवल पिसे लागले पाय पार्थाचे देवा. पिसा म्हणजे पागल, वेळा झालाय देव. मला सुख देण्याची ताकद फक्त संतात आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. नावडे वैकुंठ, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. भुंगा लागलेला पलंग नाही, सासरवाडीतून आलेला कुचकुच हलणारा पलंग नाही. पलंगाव 2-4 पाहुणे बसले, बाई चहा घेऊन आली. पाहुणे कुठे आहेत? म्हणलं प्लायवूड मोड जिजी. पाहुणे मधात गेले, 2-3 माणसं बोलून उपसे हो, प्लायवूडच मोडते, पाहुणेच मधात गेले पलंगात. असं नाही. शेषाचे शयन, शेष क्षीरसागराच्या ठिकाणी तो पलंग. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन. का? कारण त्याला पाहिजे ते सुख देण्याची ताकद फक्त संतात आहे. कुठं मिळत असते विश्रांती? जी लोक पूर्णता सुखी आहेत ते दुसऱ्याला शांती देत असतात. ज्यांच्या झोळीत कायमस्वरूपी अशांती आहे, अशा लोकांकडे अब्जानं जरी पैसे असतील तरी ते भंगिरे दुसऱ्याला शांती देऊ शकत नाही. संतांची अवस्था साधी आहे. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, पायी संतांची भाव, पायी संतांची भाव. हे प्रमाणाचे बादशाह आहेत. सुखाची विश्रांती कुठं असेल ती संतांकडे. मुद्दा संपला. महाराज, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. हे नेहमी सांगत असतो. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण, ही सगळी सूत्र ज्याच्या ताब्यात आहेत त्याला जर सुख कोण देत असेल तर संत. त्या अर्थी संत किती मोठे आहेत. म्हणून निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. मी किती वर्णन करू संतांचा महिमा.
तो संपत नाही. सांगेन मला आशीर्वाद द्या. अजून एक सांगतोय, मला असं वाटतं आज जी दिवाळी साजरी झाली का ती महाराष्ट्रात कुठं पण नसेल, कुठेही नसेल, कुठेही नसेल. एखादा म्हणत असेल या कीर्तन करायला बोलायचाच ना, भंगिऱ्या नाहीत बोलत, कोणी कोणी बोलत असतील, काय काय, मी नाही बोलणार, गरजही नाही बोलण्याची. राजे हो, शाळेला सुट्ट्या लागायच्या अगोदरच वेतन घेणारी लोकांना सुद्धा वाटतंय आपल्या इथे शिकणाऱ्या मुलांनी पटकन पेट्या बांधून निघून जावा, डॉक्टर जायभाई साहेब, असं वाटतंय, असं वाटतंय. सुट्ट्या लागल्याच्या नंतर सुद्धा शासन दरबारी नोकरी करणाऱ्या लोकांना सुट्ट्या असताना सुद्धा रात्रीच्या वेळेला आपल्या शाळेत येऊन लेकरांनी दिवाळी साजरी करावा असे क्वचित लोक आहेत, क्वचित. त्याच्यापैकी तुमच्या इथले शिक्षक मंडळी. एवढी मोठी विद्यार्थी, एवढ्या आनंदात, एवढ्या जल्लोषात, किती मोठं दीपोत्सवाचं काम त्या शाळेमध्ये, दिव्यांची आरास, गोडशी अशी छोटी छोटी त्यांच्यासाठी फटाके, ह्या सगळ्या काही गोष्टी, अगदी आनंददायी वातावरण. राजीव नाही मिळणार आहे लोकांना. एखाद्या कोटी रुपयाचे फटाके घरात वाजले तरी तो आनंद मिळणार नाही. तो आनंद आज त्या शाळेत होता. किती लेकरं सर्वसामान्यांची. तोही आनंद पाहून खूप आनंद वाटला. गुरुजी तुमच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद. बऱ्यापैकी व्यासंग मला वाटते पांडुरंग महाराज इथं पाठ घेतात, गीतेचे पाठ, ज्ञानेश्वरीचे पाठ वगैरे वगैरे, संस्कृतचं अध्ययन, हरिपाठ आदी करून सर्व. गोविंद महाराजांचं सुद्धा गोड सास प्रभुत्व गायन क्षेत्रात आहे. फारसं चांगलं काम आहे दोघांचं बी. या मातीमध्ये विद्वत्तेचा सुगंध आहे. विद्वत्तेचा सुगंध असताना सुद्धा त्याच्यात भक्तीचा सुगंध आहे, हा महत्वाचा विषय. बरेच विद्वान भक्ती क्षेत्रात येत नाहीत. ती विद्वत्ता वांज समजायचं, वांझोटी समजायचं, ती विद्वत्ता वांझोटी. पण शैक्षणिक क्षेत्रातल्या विद्वत्तेसह भक्ती क्षेत्रातला व्यासंग या गावात गाजतोय. याच्याकरता या मातीत तो सुगंध आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी बोलून गेलतो मागच्या वेळेस नागरे सर, ज्ञानोबाराय तुकोबारायचे मंदिर दादा जितकी श्रेष्ठ आहेत, विटेवरच्या मालकाचं मंदिर जितकं श्रेष्ठ आहे, या दोघांच्या मंदिराच्या बरोबरीचं विद्येचं मंदिर आहे. माझ्या रामप्रभूंचं मंदिर, माझ्या मारुतीरायांचं मंदिर, ज्ञानोबाराय तुकोबारायचं मंदिर, सावता बाबा शेना महाराजांचं मंदिर, रविदास गोरोबा काकांचं मंदिर, निवृत्तीदादा सोपानदेवांचं मंदिर, नाथबाबांचं मंदिर, कबीरांचं मंदिर, हे मंदिराला जितकं अनन्यसाधारण महत्व आहे तितकंच महत्व विद्येच्या मंदिराला सुद्धा आहे. आणि ते मंदिर मी डोळ्यानं 2-3 वेळेस पाहिलं. गोडसं गावकरी जितक्या तन्मनधनानं अंतकरणानं माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं दर्शन घेता, जाज्वल्य मारुतीरायांचं दर्शन घेता, तितक्याच आत्मीयतेनं विद्येच्या मंदिराकडे तुम्ही सगळेजण बघता. तुमच्या याही कार्याला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता अभंगावर येतोय. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय नमूद करतात की मी संतांचा महिमा काय वर्णन करू, किती मोठे संत, किती मोठी संत, किती मोठी संत. दादा तुमच्या क्षेत्रातले एक संन्यासी होते. त्या परमपावन संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. कारण ब्रह्मचर्य आणि संन्यास याच्यात काय असं फारसं अंतर नाही, फक्त कपड्याचं अंतर आहे. ब्रह्मचर्य हे पांढऱ्या वस्त्रातलं आणि संन्यास हा भगव्या वस्त्रातला. फक्त कलरचं अंतर आहे, कलरचं, रंगाचं अंतर आहे, बाकी वागण्याचं काही अंतर नाही. तसे धीरजगिरी नावाचे एक संन्यासी होऊन गेले. किती मोठे संत. कानिळोबाराय म्हणतात मी किती वर्णन करू, किती मोठे संत. ज्ञानोबाराय तुकोबाराय ते किती मोठे असतील, ते गिरगावकराला काय पिठलं हाता येणार आहे. धीरजगिरी नावाचे एक संन्यासी एका कीर्तनात बसले. ते कीर्तन वारकरी संप्रदायातलं होतं. कीर्तनाच्या परंपरा आहेत.
त्याच्यापैकी बसून कीर्तन करणारे 9 लोकांची यादी. हे जे मी आज बसलोय हे बसून कीर्तन करण्याची यादी नाही. हे याच्यात गॅप आलाय म्हणून बसावं लागतंय. माझं वय बी नाही, माझी लायकी नाही, माझा अधिकार नाही बसून कीर्तन करायचा. माफी मागतोय. आणि तुम्ही नाही स्वीकारल्यावर येणार बी नाही. पण बसून कीर्तन करणारी 9 लोक होती. त्याच्यापैकी 1 नंबरची व्यक्ती होती शुकाचार्य. मला असं वाटतं ते ब्रह्मवेत्याच्या व्याधीत होते. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले 9. आणि उभं राहण्याच्या कीर्तन परंपरेमध्ये 1 नंबरचं नाव कोणाचं असेल तर संत शिरोमणी नामदेवरायांचं आहे. कंबर बांधून फेटा बांधून उभं राहून कीर्तन परंपरा ही संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. एवढी मोठी नामदेवराय. आणि त्या संत शिरोमणी नामदेवरायाच्या परंपरेतले दर्जेदार कीर्तनकार. कीर्तन कोणाला करता येते? खूप लोक कीर्तनकार. परवाला एक माणूस भेटला, महाराज काय कमी हो महाराजायला, तारीख नाही म्हणतात. म्हणलं मग भरपूर महाराज घ्या. हा काय कमी म्हणला, पहिले दगड उचलल्या इचू गोसत होते, आता पाहिलं की महाराज दिसायलेत. मला म्हणला तो माणूस, म्हणलं मी काही वाईट म्हणलं नाही त्यांना, त्यांचं तरी काय चुकतंय आणि आपण त्यांना कशाला वाईट म्हणावं. काय कमी म्हणे महाराजांना. हो म्हणलं भरपूर कीर्तनकार, काही पाहायचं काम नाही. तुम्ही बस स्टँडला उभं राहिले तरी 200 सप्ते बुक करताल, इतके महाराज आहेत, काही कमी नाही. पण वारकरी संप्रदायाचा दर्जा सांभाळणारी महाराज तुरळक 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 तुरळक. ठीक आहे, काही काही लोकांचा भाग असा आहे त्याचं वर्णन नाही केलं की ते म्हणतो कीर्तन पडलं, त्यांना कीर्तन नाही जमलं. त्याला नालाय का, तुला बायको नीट बोलत नाही, तू कपडे धुवाला आमच्या गोळ्या संपल्यात का. विठाला विठाला ज्याचा त्याचा दर्जा आहे, ज्याचा त्याचा पाहण्या. एक जण म्हणला महाराज कीर्तन लय झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय नाही, कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय आहे. प्रत्येकाचा दर्जा आहे पाहण्याचा, प्रत्येकाची दृष्टी आहे पाहण्याची. दर्जेदार व्यक्तिमत्व. त्या कीर्तनाची परंपरा होती. 5 वाजता कीर्तनाचा रामकृष्ण हरी सुरू व्हायचा किंवा त्याच्या आधी 15 मिनिटांनं सुरू व्हायचं. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विणा असायचा. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडे असायचं आणि कीर्तन ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडे असायचं. कीर्तनाची वेळ 4:45 असायची, 5 4:45 असा दर्जा. कीर्तनाची समाप्तीची वेळ घड्याळ पाहून नव्हती. सूर्य मावळला की जय विठ्ठल घ्यायचं दादा, ही पद्धत होती कीर्तनाची. जय विठ्ठल घ्यायची पद्धत होती. आणि त्या दर्जेदार व्यक्तीचं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायात ती नाविन्यपूर्ण व्यक्ती. किती दर्जेदार, किती दर्जेदार. ठीक आहे नागरिक सर, आम्ही अशी 10-5 पोरं जर घेतली तर एखाद्या श्रीमंताचं पोरग ज्याच्या घरी माळ कोणालाच नसल अशा व्यक्तीवर जर जवळ गोंजारलं तर ते माळकरी होऊ शकते. इतकं करू शकतो, इतकं करू शकतो. पण कुत्र्याला नाहीत माळ घालू शकत आम्ही, बैलाला नाही माळ घालू शकत आम्ही, घोड्याला नाही माळ घालू शकत आम्ही. घालणं वेगळी, त्यानं जोपासणं वेगळी. महाराज ज्या परंपरेतले कुत्रे एकादशी धरावी, काय दर्जेदार परंपरा असेल. ज्या परंपरेतल्या घोड्यांनी एकादशी धरावा, काय परंपरा दर्जेदार असेल. ठीक आहे, आम्ही एखाद्या व्यक्तीला जवळ बोलू, आमकं बोलू, त्याची स्तुती करू, त्याला माळ घालू, कालांतरानं आमचं त्याचं भिसू, त्यानं माळ तोडून टाकू. हे त्याचं ना आपलं जमत नाही. पंढरपूरच्या पाहुण्यानं घातली आणि जालन्याच्या पाहुण्यानं काढली. असे खूप लोक सापडते. पण ज्या व्यक्तीवर पशुवर सुद्धा संस्कार करावे आणि पशुनी सुद्धा वारकरी संप्रदायातले नियम पाळावे, अशा दर्जेदार परंपरेतल्या कीर्तनकाराचं कीर्तन चालू होतं. आणि त्या कीर्तनात गुरुवर्य दादा तुमच्यासारख्या भगव्या कपड्यातली धीरजगिरी नावाची संन्याशी व्यक्ती कीर्तन ऐकायला बसलेली आहे. काय त्यांचं महिमा सांगतोय. कीर्तन गोडसं चालत होतं, गोड गोड कीर्तन. कीर्तन चालू असताना त्या संन्याशी महात्म्यानं थोडंसं असं पाठीमागं बघितलं नागरे सर, तर सूर्य मावळायला 10-15 मिनिटं वेळ शिल्लक होता. म्हणून मांडी खालचा चिमटा काढा आणि पाठीमागं बघून वाजिला, भास्करा ए प्रकाश देवते, ए दिवाकरा, ए प्रकाश राजा, थांब रे राजा थांब, भूक लागलेली कानाला,
ऐकू दे रे, ऐकू दे कीर्तन, ऐकू दे रे, ऐकू दे. विनंती सूर्याला केली आणि महाराज पश्चिमेकडे बघत होते. आता सूर्य मावळण, आता सूर्य मावळण, आता सूर्य मावळण. मावळतच नव्हता सूर्य, मावळतच नव्हता. पण कीर्तन ऐकत असताना धीरजगिरी नावाच्या महात्म्याचं लक्ष अशा लेकराकडे गेलं, या वयातल्या लेकरांकडे गेलं आणि त्यांनी जांभाळी दिली. कीर्तनाची तिथली नियमाची परंपरा होती. सूर्य मावळला की जे विठ्ठल घेऊन आरती घेणे आणि जेवढा समाज पुढे असेल त्यांनी जेवून प्रसाद घेऊन जाणे ही पद्धत होती. आता सगळी छोटी छोटी लेकरं सगळ्या मावल्या पुरुष आदी करून सर्व बसलेली होती. जांभाळी दिली, भूक लागलेली आहे आणि त्या धीरजगिरींच्या लक्षात आलं ह्या मुलानं जांभाळी दिली, त्या अर्थी याला भूक लागली. जांभाळ्या 3 येत असतात, एक तुम्हाला आल्यावर मला येते, मला आल्यावर तुम्हाला येते, अशी एक जांभाळी आहे. एक जांभाळी जास्त जेवण केल्यावर झोपेची येते आणि एक जांभाळी भुकेची येते. पण भुकेच्या जांभाळ्या कळण्यासाठी दर्जा लागतोय, लायकी लागते, अधिकार लागतो, कोणालाही कळत नसतात. 700 वर्षापूर्वी भुकेची जांभाळी कळाली संत शिरोमणी नामदेवरायाला. 9.5 ते 14 वर्षाची एक मुलगी विटेवरच्या मालकाच्या पायरीला बसलेली आहे आणि विटेवरच्या मालकाच्या पायरीला 9.5 ते 14 वर्षाचं वय, 13.5 ते 9.5 या वयातल्या दर्जातली एक कन्या, या वयातली एक मुलगी पायरीवर बसलेली. सकाळचे 7 सव्वा 7 वाजलेले आहेत आणि 7 सव्वा 7 वाजता तिनं जांभाळी दिली. त्यावेळेला नामदेवरायाच्या लक्षात आलं तिनं रात्री काहीच खाल्लं नाही. तिला घरी नेलं. तिला जनाबाई म्हणतात. ठराविक लोकांना कळतंय दुसऱ्याचं दुःख. त्याच्यापैकी धीरजगिरींच्या लक्षात आलं कीर्तन ऐकावंसं आपल्याला वाटायला पण लेकरांना भुका लागल्यात, म्हणून पुन्हा मांडी खालचा चिमटा काढला आणि पाठीमागे धरून असा एकदाच वाजवला, जा रे प्रकाश राजा जा, खाऊ दे लेकरांना. तर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. किती वेळ लागते? तितक्या वेळात सर्वत्र अंधार पडला. कीर्तन चालू होतं ठाकूरबुवांचं. ठाकूरबुवांचं दैठण्या या क्षेत्रात, दैठणा हे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातलं ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र. ज्या परंपरेतले घोडे सुद्धा एकादशी धरत होते. कल्पना करा, ज्या परंपरेतलं कीर्तन ऐकण्यासाठी जे संन्याशी बसलेत त्या संन्याशानं 1 तास 18 मिनिटं सूर्याला थांबवावं. काय दर्जा असेल या लोकांचा, काय दर्जा असेल. आत्ताची संत, आत्ताची 100 वर्ष, हे 90 ते 100 वर्षाचा काळ आहे. या काळातल्या संतांचा अधिकार जर इतका टोकाचा असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायचा अधिकार किती मोठा असेल. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात जास्त जर पोराला काम आई आणि वडील सांगत असते ना तर पोरग जास्तीत जास्त त्यांच्या लांब राहते. रिकाम्या वेळात आई कामच सांगते, रिकाम्या वेळात बाबा कामच सांगतेत म्हणून ते काहीतरी बहाणा करून बाहेर जाते. कोण? ज्याच्यासाठी वाटेल ते चांगले किंवा चुकीचे कामं करून आपण संपत्ती कमवतो. ते पोट्टे सुद्धा आपलं वेळेला काम ऐकत नाहीत. तर जगाला प्रकाश देणारा सूर्य थांबवायची आपल्यात ताकद आहे का? ती फक्त संतात ताकद आहे. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. एक वारकरी पंढरीला निघाले, ते एकदा नव्हते जात, कायमस्वरूपी पंढरीचे वारकरी, कायमस्वरूपी. बरं, त्यांची वारी अशी नव्हती ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात एकदाच जायचं, सेल्फी घ्यायची, आला घरी पपेज माई संग आणि टाकले व्हॉट्सअपवर फोटो, मी वारीत गेलो, यम हानीन तुला सोंबळ्यात तेल लावलं हानीन, विठाला विठाला या अशा चोट्ट्याला ते मोजित वय, असे कुंटाला लोळायले तर आमच्यासारखे नालायक. विठाला 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 विठाला. तुम्ही कोण्याही माणसाच्या डोळ्यात धूळ टाकताल, तुम्ही कितीही विद्वानाच्या डोळ्यात धूळ टाकताल, तुम्ही म्हणजे मी पण संतांच्या आणि देवाच्या डोळ्यात धूळ टाकायची कोणाची मायवेली? विठाला विठाला. नित्याचे वारकरी दशमीला सकाळी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला ते जातात.
सकाळी सकाळी दशमीला पोचायचं. दशमीचा उत्सव, एकादशीचा उत्सव, नगर प्रदक्षिणा आदी करून आणि द्वादशी सोडली की घरून निघायचे. कालची संत सांगतोय, कालची. आपण ज्या भागात वावरतो, ज्या प्रांतात वावरतो, या प्रांताला मराठवाड्यात म्हणतात ना. ज्या प्रांतात वावरतो तो प्रांत किती मोठा आहे, तो भाग किती मोठा आहे. आपण किती सखल, किती पवित्र, किती मार्मिक, किती तात्विक, किती सदाचारी, किती पुण्यशील, किती पावन मातीत राहतो आपण. पण काय झालं माहितीये का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. मी 4 वर्षापूर्वी उत्तरेश्वर बापू, मला वाटते त्यावेळेला नव्हते माझ्या सोबत, आमची भेट नव्हती, अशी वाटते भेट. एकदा नागरेश्वर एका ठिकाणी गेलो आणि ते माणूस म्हणला, महाराज वारीला लय बोलतात, वारीला जाता का? आवाज गेली. म्हणलं वारी म्हणजे जातो म्हणलं, 27 वर्षापासून सोहळ्यात पायी चालतो, काय आणि चालायला मला काही त्रास नाही. नाही म्हणे, पण तुम्ही महिन्याला जाता का? म्हणलं 4 वाऱ्या करतो, आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ. नाही म्हणे महाराज, मग वारी पर अभंग कीर्तनात घेत जाऊ नका. मला असं वाटतंय शेंडीला तर मिरच्या लागल्यात माझ्या डोक्याला, कारण तो माणूस हा दिसायला साधा होता. त्याच्या अंगावर असं काही इतकं असं चमचमचं, मी जसं धोतर, म्हणजे माझं ते धोतर एकाच कापसाचं होतं, फक्त हे जरा जास्त ढवळं होतं. आणि त्यांचं काय असं एवढं असं झळझळ चमकणारं नव्हतं, असं पांढरं शुपीत नव्हतं, असं साधा माणूस होता. तर मला वाटलं हे साधा असेल, पण त्याला जमीन होती 3.5 एकर. आमच्या बऱ्याच लोकांना वाटते आम्हीच लय मोठे आहेत. अरे तुला लय चांगले चांगले रोजान लावते, तू मुकाटे बस. विठाला 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 विठाला. तू 2 घंटे दुसऱ्याचा रोजदार आहेस, लय नाकान वांगे सोली जाऊ नको. विठाला 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 विठाला. पण थोडं गावापासून लांब गाव असल्यामुळं असं जिभेला आलतं. तुमची काय लायकी आहे मला सांगण्याची, पण मला असं वाटते मला पंढरीतल्या मालकाची कृपा होती, जीभ आवरायला लावली. म्हणलं बरं नाही, बरं नाही विषय महाराज, करताल का महिन्याची वारी? मला पुन्हाही मुंग्या लागल्या. याची काय लायकी हो मला सांगायची? याचा अधिकार काय मला सांगायचा? नंतर एका ज्या माणसानं मला कीर्तनाला आमंत्रित केलं, जेवायला जाता जाता त्यांनी असं मनगड दाबलं, सांगितलं, महाराज या माणसाची मंडळी वारल्यावर पण वारी सोडली नाही. त्या माणसाचे वडील वारल्यावर 10वा आला तर 10व्याला आस्ती घेऊनच पंढरपूरला गेला, पण वारी सोडलीच नाही. काही माणसं दिसायला साधी असतात, पण असायला मात्र पंढरपुराच्या मालकाच्या अंतःकरणातली असतात. तेव्हापासून ठरलं आपण महिन्याची वारी सोडायचीच नाही. महिन्यात 2 दिवस कोट्या दिशानं फोन केला तरी त्याची कीर्तन घ्यायचीच नाही. इथल्या कीर्तनासाठी तुम्ही लय प्रयत्न केलता. मागे एकदा शिंदे काका असतील, वकील साहेब असतील, बापू असतील, मला वाटतं त्यांच्याकडे सुद्धा प्रगट दिनासाठी एकदा केलता संपर्क. नसल्यावर काय त्याला एसटीत पहिला माणूस बसल्या मग दुसरी जागा नसते. नसला जरी बसला, रुमाल टाकल्यावर तिथं बसता येत नाही, कारण त्यांनी ती आरक्षित केली. इतके जरी आमच्या लोकांनी नियम सांभाळले तरी पंढरपुरातला मालक कृपा करील. विठाला 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 विठाला. नित्य महिन्याची वारकरी व्यक्ती शेवटच्या टप्प्यात ते थकले. काय त्यांचा महिमा सांगतोय? ही किती लोक आहेत मोठी, किती मोठी लोक आहेत, काय त्यांचा महिमा. घरातल्या लोकांनी सांगितलं, दादा आता तुम्ही जाऊ नका वारीला. ऐका ऐका. का रे? का जायचं नाही? थकलात तुम्ही, तुमचे पाय दुखतात, पाय वाकलेत तुमचे. किती वारी केली माहितीये का? त्या व्यक्तीचे पाय गुडघे बाहेर वाकले आणि पंजे मधात वाकले. पंजे मधात वाकले आणि पाय बाहेर वाकले. ते सेल्फी काढीत नव्हते, त्याचा एकही फोटो व्हायरल नाही. आहा, काय नाही, काय नाही, बिलकुल नाही. घरच्या व्यक्तीनं सांगितलं, तुमचे घोटे घासायलेत. पायाचे घोटे घासत होते आणि घोट्यावरची त्वचा सगळी निघून गेली
पांढरे शुभ्र घोट्याचे हाडं दिसत होते. कधी कधी जास्त घोट्याला घोटा लागल्यावर थकलेलं शरीर होतं, चांबडं कातड त्या हाडाला चिटकलेलं होतं, कधीतरी अशुद्ध बाहेर पडायचं. घरातल्यांनी सांगितलं नका जाऊ, तुमच्या पायाला जखमा झाल्यात. त्या व्यक्तीने काय उत्तर द्यावा? अरे तुम्ही माझ्यावर फार प्रेम करणारी कुटुंबातली माणसं आहात रे, मला गुलाबाच्या पाकळ्यावर झोपिताल तरी पण एके दिवशी ह्या रानोबाच्या अंगाला आळ्या पडत्याल. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा, त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा. काय त्यांचा महिमा सांगतोय. तुम्ही मला राजहंसाच्या पंखाच्या गादीवर जरी झोपवलं तरी एके दिवशी शरीराला किडे पडणार. गुलाबाच्या पाकळ्या नित्य 2-2 तासाला जरी बदलल्या तरी शरीराला किडे पडणार. हे नाशकय शरीर. आणि याला वारीची सवय लागली ती बरे. मला असं वाटतंय एका मोठ्या बुद्धिजीवी माणसाचं मी ऐकलं, या शरीरा इतकं हरामखोर आणि या शरीरा इतकं दर्जेदार दुसरं कोणाचं शरीरच नाही. कारण या शरीराला जितका दर्जा द्याला तितकं दर्जेदार होते आणि या शरीराला जितके हरामखोर नियम लावले तितके लावून घेते. आम्ही 3 दिवसाच्या प्रवासात गेलो डॉक्टर जायभाई साहेब. एका श्रीमंताचं पोरग 4थ्या ते 5व्या वर्गात होतं. 3 दिवसाचा प्रवास होता. एका देवदर्शनाकरता गेलो. मोठ्या माणसासोबत गेल्यामुळं गाडी भारीची होती. थोडासा प्रवास वरून बी झाला. माणूसच मोठा होता आणि तो यानं पैशावाला माणूस होता म्हणून आमचंही जमलं त्याच्यासोबत. आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला 4 रूमा करण्यात आल्या, पण 4ही रूमा VIP होत्या, सगळ्या गोड प्रथम श्रेणीतल्या चांगल्या रूमा होत्या. पण नेमका आम्ही ज्याच्यासोबत गेलो त्याला जी रूम भेटली त्या रूम मध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीनं, असं म्हणण्यापेक्षा ते नाव घेऊ नये, तशा पद्धतीचं दीर्घशंखेचं स्थान होतं. आपल्याकडं लघुशंका आणि दीर्घशंका, कारण आपले ओरिजिनल शब्द बऱ्याच लोकांना कळत नाही, तरी आपली भाषा अभिजात भाषा आहे. तरी आमच्या लोकांना वाटते 2-3 वाक्य इंग्रजीतच सांगावं. आपल्यात बोलणं सोमळ्या. आळंदीतल्या मालकाला 56 भाषा येत होत्या तरी मराठीत बोलते, आणि तू 10वीला 3दा नापास झाला तरी तुला वाटतं वजन वाढावं इंग्रजी. आणि तू शिक इंग्रजी. दुसऱ्याच्या बायकाला लुगडे वाटावा, पण आधी बायकोला साडी घेऊन मग दुसऱ्याला वाटावा. बायकोची साडी 3 जाग्यावर फाटली, बाजारात दुसऱ्या बायाला लुगडे वाटायला. हलकटाचाच मालक आहेस तू. विठाला ज्याला शुद्ध मराठी येते त्यानं बाकीच्या भाषा बोलण्याचा प्रयत्न करावा. इंग्रजीच्या विरोधात नाही बरं, पण एक सांगू का, मोठ्यांचं वाक्य, मराठी भाषा जेवणासारखी खावी आणि इंग्रजी भाषा लोणचा इतकी वापरावी. विठाला विठाला 59 वर्षाच्या नंतर एका व्यक्तीच्या हाताला यश आलं, त्या साहित्यिकाला, आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आमच्या लोकांना जास्त आनंद वाटायला पाहिजे होता, कारण कीर्तन हे मराठी भाषेतच करता येतात आणि इंग्रजीत केलेले कीर्तन ह्या कापसा येचून आलेल्या बायाला कसे कळतील, है का नाही? लय आनंद वाटायला पाहिजे होता आमच्या. अजून मेळ नाही. विठाला विठाला किती हरामखोर शरीर. 4थ्या ते 5व्या वर्गातलं पोरग. ते लागली चाले महाराज रूमची बदला बदल करायची का? म्हणलं काय तुमच्या याच्यातला AC बंद आहे का? नाही म्हणे ते AC चुलीत जाऊ द्या. आमचं पोरग साध्या बाथरूममध्ये बसतच नाही. म्हणलं त्याला काय कमरेचा त्रास आहे का गुडघ्याचा? नाही म्हणले सवयच लागली त्याला त्या भांड्यावर बसायची. त्याला कोणतं भांडं म्हणतात? पोरग कितीचं होतं माहिती आहे? 4थ्या ते 5व्या वर्गातलं. मला सांगा ठीक आहे 60-70 वर्ष, कमरेचा त्रास, गुडघ्यात गॅप, कशात गॅप, मणक्यात गॅप, काय असेल असू द्या कालांतरानं, पण 4थी ते 5वीच्या मुलाला सुद्धा ती सवय लागल्यामुळं त्याला महाराष्ट्रातली पद्धत आवडत नाही. म्हणून हे शरीर हरामखोर नादाला पण लागते, म्हणून 1 नंबरचं हरामखोर आहे. आणि या शरीराला जर चांगलं वळण लावलं
तर एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. शरीर साध्य होय केले शरीरे साधने परब्रह्म. शरीर साध्य होय केले शरीरे साधने परब्रह्म. वा बापू वा, इतकं शरीर चांगलंय. मग तुम्ही म्हणताल महाराज तर सुखाचं घोषलं म्हणले, उत्तम आहे, चांगलं म्हणले, आणि तू कस काय हरामखोर. तर ऐका ना, कीर्तनकार बोलत असताना पकवाद्यानं धोत्राच्या खालून तंबाखू चोळली. गळ्यात शपथ, तुमच्या नाही अंगावर घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला मी कपडे शिवणार बी नाही, रिकामा नाही. मी प्रचलित सांगतोय, धोत्राच्या खालून तंबाखू चोळली कीर्तनकार बोलत असताना. किती उत्तम शरीर होतं, किती मातीत घातलं, किती हरामखोर. कीर्तन चालू असताना गायक व्हॉट्सअप खेळत होता. मागच्या म्हणत नाही, व्हॉट्सअप खेळत होता. महाराज यमाला सुद्धा कळणार नाही हरामखोराला कोण येणार का टाकावं. एव्हा 50 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता, आणि जरी असता तर इतका प्रगतशील नसता. पण आता कॅमेरे चालू आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातली दर्जेदार लोक पाहतेत हे किती नाटकं स्टेजवर करतेत. म्हणून हा पांचटपणा हलकटांनी पाहू नये, इतकं तरी दर्जेदार आमच्या लोकांनी वागावा. विठाला 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 विठाला. लोक आमच्या पाया पडतेत नागरे सर, याचा अर्थ आम्ही फार मोठे आहेत असा काही विषय नाही. दादा आपल्या पाया लोक ज्ञानोबराय तुकोबरायमुळे पडतात. तुम्हाला एक मुद्दा माहिती आहे का, दसरा सण होता आणि दसरा सण गेला ना. आता आपट्याचा पाला कोण खाते? शेळ्या. शेळ्या खात्यात का नाही आपट्याचा पाला? शमी जाऊ द्या, शुद्ध शब्द, सौंदड जाऊ द्या, सौंदड, पालवी. पालवीला खालच्या हे म्हणजे खालचं नाव नाही बरं का, उत्तम मराठी भाषेतलं नाव आहे पालवी. पालवी पालवी म्हणजे झाडाला फुटलेली लहरदार पालवी नाही, पालवी नावाचं एक झाड. हे खडकाळ भागात येत नाही. दर्जेदार शेतकरी ज्या रानात पालव्या वाढत्यात त्या रानाला 2 पैसे शिल्लक देऊन शेती खरेदी करतो, या शेतकऱ्याला दर्जेदार आणि कळणारा शेतकरी म्हणतात. पालवी ही डोंगराळ भागात येत नसते, पालवी ही खडकाळ भागात येत नसते, पालवी ही 2-2.5 फूट काळ्या जमिनीवर येत नसते, 9-9, 12-12 फूट काळीच माती लागते, अशा जमिनीवर पालवी येत असते. या पालवीला सौंदड म्हणतात, तिला शास्त्राच्या भाषेमध्ये शमी म्हणतात. शमी. अजून 3 नाव आहेत, पण बस झाले 3. सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर रिॲक्शन येतं आहे का नाही डॉक्टरचं? उगच त्या साईड इफेक्ट होतो आहे का नाही? बस झाले, पालवी, सौंदड आणि शमी. एक जण म्हणला तुला पुढचं येतच नसल, असंही समज सोमल्या. विठाला विठाला. मग आपट्याचा पाला, शमीचा पाला शेळ्या खात्यात. शेळ्या शेळ्या गाई नाहीत खाता, मसडा पण नाहीत खात. कोण खात्यात? शेळ्या. आणि शेळ्याला कळत नाही, शेळ्या धोत्री बी खात्यात. धोत्रा पण शेळ्या खात्यात. बरं विषारी असतो बरं धोत्रा. हो शेळ्या म्हणून तर शेळीची चरणे आळंदीतले मालक म्हणले. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, शेंडा खाती ती शेळी, सगळं खुडून खाती ती गाय, वाचा वाचा खाती ती मसड. गायीनं खाल्ल्याच्या नंतर 4थ्या दिवशी अंकुर फुटतंय. हे दात आणि जीभ गायीची. म्हशीनं वरबाड्यात म्हणून मसडा पांधळच वरबाडीत असतात. 70% खाती आणि 25 ते 30% तोंडातून खाली पडते मसड. आणि शेंडेच हानती, तुळशीची पण ती शेपुडी, ती शेळी. अजून लक्षात ठेवा, एखादी वढाळा असू द्या, पण शक्यतो वैरणीची तुडवातुडी करीत नाही ती गाय. शक्यतो पिळे घेत नाही ती गाय. आणि पिळे घेऊन कासरी तुडी ती मसड. कोणाच्या जीवनात मसड येऊ नये. शक्यतो गायी आल्या पाहिजे. तुम्ही कस काय हसले? तुमची वेगळीच लाईट लागली वाटते, असं समजू नका. तसले दगड टाकायचा मला नादही नाही. विठाला 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 विठाला. लोक आमचं
आमच्या पाया पडतेत म्हणजे आम्ही फार मोठे नाहीत. वकील साहेब, बापू लोक आम्हाला पाया पडून पैसे देतात म्हणजे आम्ही फार दर्जेदार नाहीत. मी सौंदड आणि आपटा सांगतोय नागरे सर. सौंदडीची आणि आपट्याची पानं शेळ्या खात्यात, पण पवित्र कोण्या दिवशी केले? सौंदर्य पटरान तारा हातात साऱ्याचा तुरा पूर्वीयासी पुसे कोण वाचा देवाचा मान. सौंदर्य पटरान तारा हातात साऱ्याचा तुरा पूर्वीयासी पुसे कोण एका देवासाठी सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा. हिरवी तरी पुशे कोण एका देवासाठी मान. आम्हाला ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मुळ किंमत. ज्ञानोबर आहे तुकोबर आहेचं भजन गिरगावकरांना सोड्यावर याला ऊस तोडायला पण बोलणार नाहीत. त्याला माहिती याला मोळ्या उचलायच्या नाही. विठाला विठाला म्हणून या संप्रदायाशी संलग्न राहणं ते संप्रदायातल्या लोकांच्यासाठी हिताचं असेल. धर्मासाठी असेल तो भाग पुढचा, लोक मानतील हा भाग पुढचा. त्याच्याचकडे देवानं चांगल्या दृष्टीनं पाहावं याच्याकरता तो दर्जा सांभाळायचा. चला, नित्याची वारकरी होती याच्यावर सांगत होतो ना. रानोबा नावाची वारकरी, रानोबा नावाची वारकरी. एसटी लांबून आणीन पण बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. घरच्यांनी नकार दिल्याच्या नंतर सांगितलं नको मला वारी करायची, माझा पिंड वारीसाठी आहे. ठीक आहे. वारीहून एके दिवशी परत येत होते आणि परत येत असताना एका गावामध्ये छोटंसं मंदिर आहे. आता पूर्वीच्या काळात अशी मंदिरं नव्हती कारण अडचणी होत्या. मला असं वाटतं तुमच्या लहानपणी सप्त्यात परिसरात सगळ्या सप्त्यात बुंदी नसेल. बुंदी नुकती चांगल्या प्रतीचा शिरा नव्हता. फार क्वचित भारदस्त एखादं गाव असेल, त्या गावाला आगळं वेगळं उत्पन्न असेल, तिथं काही होत होतं. म्हणून बऱ्यापैकी अडचण असल्यामुळं मंदिराच्या वास्तू सुद्धा छोट्या छोट्या होत्या. तेही मंदिर छोटंसं होतं. त्या मंदिरात आपली वळकट टाकली, पाण्याचा भोपळा खुंटीला अडकवला, बाजूला पाणी होतं, हातपाय धुतली, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये थोडा वेळ भजनाची संध्या केली आणि मग आपली ती चिपळी तो टाळ पिशवीत ठेवून दिला आणि एक छोटासा उपरणं होतं, ते उपरणं खांद्यावर टाकलं आणि मधुकरी मागितली त्या गावात. मधुकरीचं वेगळं नाव आहे पुराणातलं, कांती भिक्षा. शिजलेले पदार्थ समोरच्या व्यक्तीला मागणे आणि समोरच्या व्यक्तीनं पुढच्या व्यक्तीला शिजलेली परिपक्व पदार्थ देणं म्हणजे खाण्याच्या योग्यतेची पदार्थ देणं, याला कांती भिक्षा म्हणतात. तर त्या कांती भिक्षेला माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबारायांनी नाव दिलं मधुकरी. काय गोड नाव आहे बघा ना, मधुकरी. मग ती मधुकरी रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी मागितली. थकलेली व्यक्ती होती, फार वय झालेलं होतं. त्या मधुकरीतली कोर अर्धी भाकरी त्याच उपरण्याच्या बाजूच्या कोपऱ्यावर घेतली, ती खाल्ली, पाणी पिलं, भोपळा अडकवला आणि ती उरलेली मधुकरी आपल्या पडशीत पिशवीत ठेवून दिली आणि मारुतीरायाला प्रणाम केला. आणि रानोबा नावाचे वारकरी झोपले, तोंडावरून पांघरण घेतलं. रात्रीचा 1-1:30 वाजला आणि 1:30 वाजता मंदिरातला घंटा वाजला. मला असं वाटतंय तो काल बऱ्यापैकी चांदण्याचा प्रकाश होता. चांदण्याचा प्रकाशही मंदिरात आलेला होता आणि मंदिरात एका जाणकार व्यक्तीनं दिव्याची वात लावली होती. आज जशी दिवे असतात दिवाळीचे, तशी एक वात लावली. त्या वातीच्या प्रकाशात तोंडावरचं पांघरण करून काढलं तर घंटा वाजणारा दिसला. उठले, कोण आपण? वाट सर्व आहे जी. कुठून आलात? आमक्या गावून. जेवणाची अवस्था, रस्त्यात गाव लागलं नाही. रानोबा वारकऱ्याला इतका आनंद वाटला. मी मागितलेली मधुकरी आपल्या याच्यात शिल्लक आहे आणि ही मधुकरी रात्रीच्या 1:30 वाजता जरी एक वाटसरू खात असेल तर कोटी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त. कोटी सप्ते केल्याचं पुण्य. सत्पात्री दान असलं पाहिजे. सत्पात्री. एखाद्याला वाटत असेल मी आमक्याला इतकी दक्षिणा दिली, पण त्यानं जर चुकीच्या मार्गानं खर्चिली
तर दक्षिणा देणाऱ्याला अर्ध पाप लागत असते. समजू नका कीर्तनकाराचा यजमान झाला म्हणजे लयच पुण्यवान. त्या कीर्तनकारानं पैसे कशात खर्चिलेत याच्यावर तुमचं पुण्य ठरविल्या जाते. तुम्ही दिलेली दक्षिणा तुमच्या बायकोनं केलेला स्वयंपाक कीर्तनकार जर खात नसेल आणि त्यानं तुमच्या दक्षिणेतलं जर धाब्यावर खर्चून खाल्ला असेल तर तो माळकरी असेल. मला काय बाकीचं नाव घ्यायचं नाही. तो माळकरी असेल, त्यानं आपलाच आहार खाल्ला असेल पण तुमच्या पैशात खाल्ला असेल तरी तुमच्या बोखंडीवर अर्ध पाप पडते. मर्यादा सांगितल्या, संप्रदायाचे नियम सांगितले, मर्यादा सांगितल्या. पैसे देता म्हणजे फार मोठे आहेत नाही. दिलीत कोणाला, काय दिलीत, कशा करता खर्चिलेत, हाही महत्व आहे. महाराज, धर्मासारख्या माणसाचा अंगठा जाते, तुम्ही कोण्या मापात बसता? धर्म धर्म ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करत होती आणि एका फुटानं इतीनं पृथ्वीच्या अंतरानं ज्याच्या रथाची चाकं चलत होती, ज्याच्या रथाची चाकं घासू नये याच्याकरता वसुंधरा ज्याच्यावर कृपा करत होती, तो धर्म किती पवित्र असेल. त्याही धर्माचं दान चुकल्याच्या नंतर अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. एकदा खोटं बोलला, वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. याच्या पुढचा आहे का, दात्वाम यती जायतो अर्थो ती जायते मिना भयाता ती गलव जानाय. यायनं दिलेला अनादान त्याचा रील आणली आणि भोयानं जाळं इनलं. प्राण वाचणाऱ्या माशांचे प्राण वाचणं बंद झालं. तिचक्या करता नरकात अंगठा गेला धर्माचा. आपण कोण्या पासांगाला पुरू, विठाला विठाला आपण मागितलेलं हे मधुकरीतलं अन्न मारुतीरायाच्या मंदिरात भजन केलंय आणि भजन करून मग मधुकरी मागितली आणि रात्रीच्या 1:30 वाजता एका प्रवाशाला आपण देत असो तर किती पुण्य. घेता का? त्या प्रवाशानं ती मधुकरी घेतली आणि ती खाऊन टाकली. अन्नावर किती प्रेम करत होती. माझ्या लहानपणी शेतात माणसं पालवावर जेवत होते. आता डब्बे नाहीत अशी बाईच नाही. प्रत्येक बायकाला डब्बे, त्याला टिफिनचा डब्बा म्हणतात. भाकरी बांधायच्या पालवाला आमच्याकडं पालव किंवा गाळणं म्हणत होते किंवा भाकरीचं फडकं. आता तुमच्याकडे काय, आपण काय लय तुर्कस्तान अरबस्तानात आपण जवळजवळचे, फार काय लांबचे नाहीत. तर त्या भाकरीत त्याच्यावर आता हजार काळ सांगितलं ते जीनच्या पॅन्टीवाले म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, सांगायची काय गरज होती. पण या काळात जगलेली तुम्ही माणसं आहात. भाकरी अशा जेवत असताना सगळी भाकरी खाणं झाल्याच्या नंतर ते भाकरीचा असा कुस्कूर हातात घेऊन खात होते, म्हणजे त्याचे कण सुद्धा वाया जाऊ देत नव्हते. इतकी पद्धत होती, इतकी पद्धत होती. भाकरीवर प्रेम करत होते. आता मोठाल्याच्या लग्नामध्ये चेंडू फेकल्यासारखे गुलाबजामुन डस्टबिनमध्ये. हो, एका मोठ्या लग्नामध्ये आईस्क्रीम होते. आईस्क्रीम माझ्या बाजूला बसलेले 6 शुगरचे म्हणजे त्यांना खूप शुगर होती. तरी पण पुढच्या ज्याचं लग्न, ज्याच्या घरचं लग्न आहे का त्याला लय जोर होता. शब्द जरा मला वापरत असतो, तुम्हाला पटत नसेल दुसऱ्याबल बोलू नका. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मला काय असं कोणी बलवाव, काही माग लागाव, लय असा जिव्हाळा यावं असं काही लोण्याची पुडी मी घेऊन येत नसतो. विठाला 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 विठाला. त्याला अति जोर असल्यामुळे त्यानं सांगितलं, साहेब घ्याच ना, यायला शुगर. साहेब पण मध्ये त्यांच्यात पण जरासा बैलाचा गुण होता. त्यांच्यात पण शुगर असताना जर आईस्क्रीम घेत असेल तर त्याच्यात जरासा बैलाचा गुण होता. बैलाला सांगू का तुम्हाला, पोट भरल्यावर बी मका टाका, बैल नाही म्हणतच नाही. पोट भरल्यावर पेंड चारा तरी नाही म्हणतच नाही. कोण? बैल. मग माणसानं असं वागावं का? आपल्याला आता पुरे असं म्हणावं का नाही, आपण बैल नाहीत ना. तशी ते 4ही 5ही 6ही साहेब बैलच होते. पुढच्या नालायकानं अतिजोर आल्यामुळं, आग्रह केल्यामुळं सगळ्यांनी आईस्क्रीम घेतल्या आणि त्याच्या देखता जिभेला लावल्या. पण त्याला माहिती आहे आपली शुगर लय वाढलेली, त्यानं तिकडं तोंड केलं की डस्टबिनमध्ये टाकून दिलं. नाही हा पुण्याचा काळ, हा फार शोकाचा काळ, फार शोकाचा काळ, फार शोकाचा काळ. हे प्रगतीचं लक्षण नाही. आपण लग्नात एवढं उष्ट टाकतो, हे सुद्धा प्रगतीचं लक्षण नाही. काय झालं अहो, काय 100-200 कुत्रे खात होते तरी स्वयंपाक उडालात नाही. मोठाडपणा सांगू नको समळ्या. मागचं आठव मागचं. जुन्या लोकांची मत होती, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. राणोबा वारकऱ्यांनी ती आणलेली भाकरी त्या वाटसरूनं त्याचे कण सगळे खाऊन टाकले, पाणी पिले
आणि त्या वाटसरूनं सांगितलं, कोण आपण? माझ्या आई बाबानं माझं नाव रानोबा ठेवलंय. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. माझ्या आई बाबानं माझं नाव रानोबा ठेवलंय. वा, काय करता आपण? काही नाही, आता काय करता येणार आहे? आता चौथ्या आश्रमात आहे आणि चौथ्या आश्रमात असल्यामुळं पंढरीच्या वारी व्यतिरिक्त दुसरं काही करत नाही. बरं, नित्याची पंढरीची वारी आहे. हो, मला तुमचे पाय दाबू द्या. त्या रानोबा नावाच्या वारकऱ्याने पुढच्या वाटसरूला विचारलं, का माझे पाय दाबता? ऐका ना, अहो रात्रीच्या 1:30-2 वाजता पोटात भुकेचा डोम पेटलाय आणि मी जर रात्री 2 वाजता भिक्षा मागायला गेलो तर लोक मला भिक्षा देणार नाहीत, मारतील चोर म्हणून. रात्री आमची घरं फोडतो का काय म्हणून मारतील. आणि तुम्ही रात्रीच्या 1:30-2 वाजता मला आईसारखं अन्न दिले, मला याची सेवा करू द्या. वारकरी कोणाला म्हणायचं माहिती आहे का? त्या वारकऱ्यानं सांगितलं, मी चौथ्या आश्रमात प्रवेश केलाय आणि चौथ्या आश्रमात प्रवेश केला त्या दिवसपासून आंघोळीला बायकोला सुद्धा पाणी टाकू देत नाही. चौथ्या आश्रमात प्रवेश केल्यामुळे आंघोळीला बायकोला सुद्धा पाणी टाकू देत नाही. तर मधुकरीतली भाकरी तुला दिल्याच्या नंतर तू जर माझे पाय दाबलेस आणि मी जर ते दाबून घेतले तर मला निश्चित तुझ्या घरचा बैल होऊन कर्ज फेडावं लागेल. हे ज्याला कळतं त्याला वारकरी म्हणायचं. कोरक 7-8 जणांना अंग तुडवायला लावायला घुसेस का तू? हा, काय सूत्रबद्ध लोक असतील, किती सूत्रबद्ध असतील. नाही, चौथ्या आश्रमात प्रवेश केलाय. नाही, पुढचं ऐकतच नव्हतं. प्रवासी नव्हतं ते पंढरपुरातला जगाचा पाप होता. प्रवासी नाही, तो जगातला पाप आहे, पंढरपुरातला मालक आहे. आणि सांगितलं, रानोबा महाराज दाबू द्या पाय. नाही, माफ करा, माफ करा, माफ करा. ऐकायला तयारच नाही. रानोबा महाराजानं सांगितलं, आपण प्रवासी आहात, वर्ण कोणता आहे आपला? हिंदू आहे, जात हिंदूची आहे, ठीक आहे. आपण सनातनी आहात? होय. रानोबा महाराजांनी काय विचारलं माहिती आहे का? वारकरी संप्रदाय हा जातीचा भेद करीत नाही. म्हणून रानोबा वारकऱ्यांना वाटलं असतं, हा जर मुस्लिम असेल तर याला शपथ त्याच्या देवाची घातली असती, हा जर दुसरा असेल तर त्याला त्याच्या देवाची शपथ घातली असती. म्हणून विचारलं, आपण कोण आहात? मी सनातनी आहेत. मग तुम्हाला मारुती रायाची शपथ आहे, माझ्या सेवेची अपेक्षा करू नका. मी तुम्हाला सेवा करू देणार नाही आणि माझी सेवा करण्याची इच्छा करू नका. मारुती रायाची शपथ घातल्या पंढरपुरातल्या मालकाला मारुती रायापेक्षा दुसरं कोण आवडेल? ठीक आहे. तरी पण पंढरपुरातला मालक देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. काय त्यांचा महिमा सांगतोय. पंढरपुरातल्या मालकांनी पायावरचं पांघरण बाजूला केल्याबरोबर रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. माणसाच्या रूपातल्या पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, वारकरी महाराज, माझ्याकडे अशी बुटी आहे, माझ्याकडे अशी जडीबुटी आहे, माझ्याकडे असं औषध आहे, माझ्याकडे असा लेप आहे. तो लेप तुमच्या पायाला लागल्याच्या नंतर तुमच्या जखमा दुरुस्त होतील आणि तुम्हाला प्रवास करण्यासाठी सोपं जाईल. वारकऱ्यानं सांगितलं, द्या तो लेप, द्या ती बुटी, द्या ते चूर्ण, द्या ते औषध, द्या ते चाटण. खायचंय का अंगाला लावायचंय का प्यायचंय द्या. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, नाही, तो लेप आहे आणि तो लेप करत असताना मी तुमच्या पायाला घर्षण करील. किती बाऱ्या हात पुढे घ्यायचा, किती बाऱ्या मागं घ्यायचा, किती दाबायचा, किती अलगद चोळायचं. असं जर झालं तर तुमच्या जखमा राहत्याल. मी चोळतोय ना? नाही म्हणे. ऐका ऐका ऐका, तुमच्या जखमेचा विचार करतोय मी. आणि विटेवरच्या मालकानं नाना प्रकारचं नाटक करून हाताला औषध लावून रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या पायाला औषध लावल्याबरोबर डोळ्याचं पापण लवतं एवढ्या अवकाशात जखमा दुरुस्त झाल्या. पण ते वारकरीच होते. त्यांनी लगेच मनगट धरलं, कोण आपण, कोण आपण, कोण कोण? अहो, मी प्रवासी आहे, मला आयुर्वेदाचा अभ्यास आहे, मला झाड पाल्याचं ज्ञान आहे. हे अमक्या प्रकारच्या झाडाचा पाला तुमच्या पायाला लावल्या जखमा राहतात ते मला कळतंय. रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं, 90 ओलांडली हो, 90 ओलांडली. तीर्थयात्रा करत असताना बऱ्यापैकी वैद्य पाहिलेत मी, असे काही वैद्य पाहिलेत की तेच आजारी येतं. आणि जगातला तुम्ही एक सामान्य वैद्य मला सापडलात,
स्पर्श केल्याबरोबर डोळ्याचं पापण नव्हतं, एवढ्या अवकाशात माझ्या जखमा राहतात. मला सांगा ना, आपण धन्वंतरी आहात का? आपण सुषेण आहात का? कृतात्रेतायुगात सुषेण, समुद्र मंथनातले आपण धन्वंतरी आहात का? नाही, मला आयुर्वेदातलं कळतंय. सांगा ना, आपण कोण आहात? भक्तीची ताकद सोडू शकत नाही. रूप प्रगट झालं, चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. ती मूर्ती म्हणजे विटेवरचा मालक होता. गुडघ्यात वाकलेले रानोबा नावाचे वारकरी विटेवरच्या मालकाच्या पायावर डोळे ठेवले, डोकं ठेवलं. देवा, माझ्या तळपायाला तुमचा पवित्र हात लागतोय. देवानं आपली सेवा केली याच्याकरता वारकरी रडत होते, आणि एका वारकऱ्याची सेवा केली म्हणून आनंदाश्रू विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून येत होते. काय अलौकिक योग असेल तो. जवळ बसले आणि गप्पा करत असताना विटेवरच्या मालकानं सांगितलं, रानोबा जी, जी प्रभू जी, पायाच्या जखमा दुरुस्त झाल्या, गोट्याच्या जखमा दुरुस्त झाल्या, पण गुडघे वाकलेले ते सरळ करू का? मान खाली घातली आणि खाली मान घालून सांगितलं, देवा, काय गुडघे सरळ करण्याच्या गप्पा करता आपण? काय त्यांचा महिमा सांगतोय? काय गुडघे पाय सरळ करण्याचा गप्पा करता आपण? देवा, तुम्ही मनात आणलं तर एका क्षणात मला 20 वर्षाचा तरुण करताल. कृपा कटाक्षे न्याहाळीले, एका क्षणात 20 वर्षाचा तरुण करताल. पण देवा, अवडंबर काय होईल माहिती? माझे गुडघ्यात उलटे वाकलेले पाय जर तुम्ही सरळ केले तर या मराठवाड्यातले लोक देवा तुझ्या दर्शनाला न येता माझ्या पाया पडायला येतील रे, माझ्या पाया पडायला येतील. माझ्या कशाला देवा हे जगिन रे? कशाला अवडंबर करायचं रे देवा? हे जगदानंद कंद जगतपते, वंशातल्या कोण्या व्यक्तीचं पुण्य उदयाला आलं म्हणून मी तुझा वारकरी झालो देवा. अरे नये योगियाच्या ध्याना, तपी योगी सिद्ध अनुरागी रात्रंदिवस तुझा टाळ फोडतात, तरी तू त्यांच्या स्वप्नात नाही. तो आम्हापाशी मागे पुढे, आणि तू पायाला लेप करतोस देवा. हे फक्त वंशातल्या लोकांचं पुण्य उदयाला आलं म्हणून तुझी वारी करतो, हा योग आलाय. आणि आता तू जर पाय सरळ केले तर तुझ्या दर्शनापेक्षा माझ्या दर्शनाची गर्दी होईल रे. लोक विसरतील रे देवा. हा संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. हा वारकरी संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. नकोय देवा, नकोय. दृष्टांत संपला. रानोबा नावाचे वारकरी, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय पंजाबपर्यंत नेऊन घातलेले 700 वर्षापूर्वीची एक व्यक्ती संत शिरोमणी नामदेवराय, आणि 70 वर्षापूर्वी हा वारकरी संप्रदाय उत्तर भारतापर्यंत नेऊन पोचणारी व्यक्ती ज्ञानोबारायांच्या नंतर ज्ञानसूर्य कोण असेल तर रंगनाथ गुरुजी परभणीकर. तुमच्या परिसरात गुरुजींचे सप्ते जास्त व्हायचे. गुरुवर्य साखरे महाराज जास्त सप्ती ती परंपरा होती. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर, ज्यांचे नातू त्यांना म्हणायचं रानोबा महाराज. देवानं ज्यांच्या पायाला लेप करावा, पंढरपुरातला मालक ज्यांच्या कामा करता येतोय, एवढा दर्जा त्या संतांचा आहे. त्या संतांचं किती वर्णन करू म्हणून नागरे सर वेळ संपला ना. हो कुलकर्णी सर संपला ना वेळ? नाही 10 मिनिटं घेतो. एका बाईनं स्वयंपाक केला, वेगात सांगतो. चांगली बाई होती, माध्यंजन शाखेची होती कुलकर्णी सर. तुम्ही कोण्या शाखेचे? माध्यंजन. वा, कसं जवळ पेटलं पा. अश्विलायन, कान्नव, माध्यंजन अशा शाखा. गरीब बाई, अत्यंत गरीब, फार गरीब. किती गरीब?
4 वाशाच्या झोपड्यात राहत होती. 4 वाशाचं झोपडं. वास तर या पोरायला कळतच नसतील. तुला वास नसन कळत नाही का? नाही कळू दे वास, पण दुसऱ्याचं बी वासाडी जाऊ नको. आणि दुसऱ्याचे वाशे बी नको मोजी जाऊ असं म्हणत होते. पण काय वाशे मोजायला लोकायचे म्हणे नाही कळायचं. काळ गोड आलाय तुमचा काळ. या जुन्या लोकायला वाशे माहीत होते. आयुष्य गेलं त्याच्यात. काय काय लोकांचं आयुष्य. आपण सगळी खेड्यातलीच माणसं नागरे सर. जुना काळ जर पाहिला ना तर श्रावण भाद्रपद महिन्यात दिवसभर रानात काम करून आलेली बाई त्या चुलीपाशी जेवण करून घरातली लोक जिथं जिथं झोपतील आपोआपल्या परीनं जागा असायच्या त्या चुलीवरचा गरम तवा खाली टाकायचा, त्याच्यावर बोंद्र टाकायचं आणि ती पाठ शेकीत होती इळभर काम केल्यावर. अशा परिस्थितीत राहिलेली लोक, तशी ती म्हातारी होती. मी काय असा फारसा खूपसा दुष्काळ पाहिला नाही, पण बऱ्यापैकी काही माणसं पाहिली. आम्ही एका बऱ्यापैकी ज्या व्यक्तीला त्या काळात त्यांच्याकडे ज्वारी असायची अशाचा बाण कापायचा वेळ आला. एकदा योग आला. बाण गोंडवाळ नावाचं एक गवत आहे, माहीत असेल शेतकऱ्यांना. हे गोंडवाळ नावाचं गवत गोंडे उमलायच्या अगोदर जनावर खातात आणि त्याचे गोंडे उमलले की त्याला कुसळ येते. मग हे गोंडवाळ जनावरांच्या खाच्या कामी नाही. हे जर फार वाढलं तर याचे कोठे शिवीत होते. कोठे असं गोंडवाळ गवत कापायचा योग आला. त्यावेळेला आम्ही 3 लोक होतो. आमच्या दोघांकडे 1.5 भाकरी होती. पण आमच्या तिघामध्ये जो एक रोजदार होता त्याच्याकडे 27, 28, 29 फक्त वांगे मीठ टाकून उकळलेले होते. भाकरी चतकोर सुद्धा नव्हती. दुपारची भाकरी जेवायला बसल्याच्या नंतर, खाड्यासाठी बसल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की दोघांना वाटलं की यांना अर्धी अर्धी द्यावी. पण पुढचा विद्वान माणूस होता. त्याने विचार केला यांची अर्धी अर्धी घेतली की यांनाही 1.5 भाकरी त्यांचं काही दुपारचं भागणार नाही. म्हणून त्यांनी चतकोर आमच्या दोघांची घेतली आणि त्यांना अर्ध्या भाकरीमध्ये 22 ते 23 वांगे एवढ्या घासाला एक वांग खायचं. काय परिस्थिती असत्या. 72ला एका तलावाचं काम चालू होतं. घरडेला प्रसंग सांगतो. त्या तलावाचं काम चालू असताना सोमवारी बाजार होता जवळच्या गावचा, म्हणून सोमवारी वर्षल पगार वाटायला यायचा. तर पगार वाटायला रांगेला लागलेली एक बाई वटीमधल्या आंबाड्या खात होती. आंबाड्याही तुम्हाला कळणार, मीठ लावून भाजल्या होत्या, ती खात होती. एखादा म्हणील हे कीर्तनात सांगायची काय गरज आहे, या लेकरायला कळावं गरिबी मागच्या बापदाद्याची. या परिस्थितीत आपल्या बापदाद्यानं एक टायमाच्या पोटाला चिमटा देऊन पोटाला कसा बांधून आपल्याला इती 2-2 इती जमिनी कमवून ठेवल्यात. आता त्या म्हाताऱ्या लोकांना आम्ही तरुणांनी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. हे कोट्यवधी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होईल. आम्ही जर म्हाताऱ्या लोकांचा आदर करीत नसोल आणि 2-2 किलोच्या तुळशीच्या माळा घरात घालून फिरत असोल तर त्याच्यासारखा कसाही जगात कोणी नसेल. विठाला विठाला वर्षलनं विचारलं, बाई तुम्ही काय करायल्या? तर त्या बाईनं सांगितलं, साहेब मी सोमवार सोडायले. तर तो विद्वान माणूस होता. कुलकर्णी साहेब लक्षात आलं. बाजूच्याला विचारलं, परिणाम आहे का म्हातारीच्या डोक्यावर? नाही म्हणे, ती सोमवारच सोडायली. तर वर्षल साहेबानं सांगितलं, अहो सोमवार कसं जेवण काहीतरी खात्यात. जवळ घेतलं आणि मागच्याला सांगितलं. तेव्हा ती घरं होती पैसे वाटायची, ती याची केलेली ती ताटवे, आणि ते तळ्यावर घरं असायचं. ते ताटव्याचं शेड वगैरे नव्हतं. इंजिनियर साहेबाला जुना काळ माहीत असेल शिंदे साहेबांना. बाजूच्या लोकांना मागं केलं आणि त्या म्हातारीने विचारलं, बाई तुम्ही सोमवार सोडता? दादा
माझी अर्धी बरास शिल्लक राहिली. मुकदमानं माझ्या सगळ्या बराशी कागदाव लावल्यात आणि अर्धी बरास मला पगार घेऊन खांदायची. म्हणून सोमवार सोडायला वेळ नाही म्हणून रांगेला लागल्या लागल्या सोमवार सोडायचे. तरी वर्षल साहेबांनी विचारलं, बाई ओटीत भाकरी नाही, चपाती नाही, कण्या नाहीत, काय नाहीत. बाईनं सांगितलं, साहेब मागच्या 3 दिवसापासून घरातली 8 लोक आम्ही आंबाड्याच खात होतो, भाकरी का खात नाहीत. आज तुम्ही पगार दिल्याच्या नंतर ज्वारी विकत घेऊ आणि मग त्याच्या भाकरी करू. ती बाई मी डोळ्यानं पाहिली. कल्पना करा काय परिस्थिती असेल त्या काळात. अशीच परिस्थिती त्या म्हातारीची. आणि ती म्हातारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या दर्शनाला गेली आणि तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि एकच मागितलं, तुमच्यासारखे 5-10 वारकरी माझ्याकडे जेवायला यावे. काय त्यांचा महिमा सांगतोय. महाराज ती तुकोबाराय होती, ती तुकोबाराय. आमच्यासारखा भंगिऱ्या महाराज नव्हता. गरिबांनी बोलले आम्हाला जावं वाटत नाही. गोरगोमट घर असल्यावर महाराज मस्त जातो. गोरगोमट कळालं ना. साधं घर असल्यावर महाराजाला नको वाटतं, त्याच्या अंगावर पडतं का ते घर. नको वाटतं आमच्या लोकांना नको वाटतं. बघा तुकोबारायचा दर्जा आहे. त्या काळामध्ये भारदस्त श्रीमंत लोक त्या गावात होती. कितीतरी वेळेस तुकोबारायला आमंत्रण दिले, वेळही नसेल त्यांना. काही त्यांचा राग होता असं नाही, पण वेळही नसेल किंवा तुकोबारायला त्यांच्या घरची रीत आवडत नसेल. आता काही काही लोक फार श्रीमंत असतात, म्हणजे फार गोड असतात असं नाही. एका माणसाला आम्हाला जेवायला बोलले आम्ही जेवायला, मी गेलो जेवायला का मला काय, आता आपण रोजच बाहेर खातो त्याचा काही विषय नाही. कांदा जमतो का, लसूण जमतो का, म्हणलं मी शेतकरी आहे, कांदे 2-2 टाका, 3-3 लसणाच्या करायचं काय ताण असतो. काय काही लय नाटकं करते. मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का काय सोंग तू काय खाला आणि कपात चहा पित नाही. कपाचा आणि चहाचा काय संबंध. कप हा मातीचाच असतो ना. माझं शिक्षण कमी असू द्या गुरुजी, आता तुम्ही खूप शिकले, डॉक्टर साहेब तुम्ही शिकले, कुलकर्णी सर तुम्ही संगणक चालवता गुरुजी. कप कशाचा असतो, मातीचा. सर्व पात्राम पवित्रो मृतिका पात्रो पवित्र धारा आहे का नाही. सगळ्या पात्रात पात्र कोणतं श्रेष्ठ सांगितलं, मातीचं. एका माणसानं 12 कोटीचं घर बांधलं. वास्तुपुरुष कशाचा असतो, सोन्याचा. कशात ठेवतेत, बोळक्यातच ना. वास्तुपुरुषा सदेवजं यदभवाति हा हेमां जायतो सर्वां मध्य वास्तुपुरुषा भयस्थितो आद्याग्निहस्कोणः सर्वान्नपूर्णा स्थापया सर्वस्थितो मृतिका यदभवः तण्डुला सर्व ईवर्जितः जायते मिद्यः सर्वातिदं सौख्यवाराशुदा वास्तुरेवतेन विद्यः सर्वस्थितो पुनितायः. हे काय गांजा कृष्ण लिहिले का डोक्याच्या गोळ्या संपलेत त्यांनी लिहिले. वास्तुपुरुष कशात, मातीच्या पात्रात. 5000 एकरवाला मेला, शेवटचा इस्तू कशात, मातीच्या गाडग्यात. चला बस झाले 2च. एक 1000 कोटी ज्याच्याकडे रुपये आहेत, अशा नवरदेवाचं लग्न झालं. हळकुंडन सुपारी मडक्यात घालून वरून कपडा लावून कानात भिन्न खाती सर्व गोत्रे भिन्न गोत्रे समगोत्रे गोत्रे भोस्थिता. असंच ना कुलकर्णी सर. म्हणजे मी खरं बोलतोय असं सांगावं. ₹20,000 कोटीची प्रॉपर्टी एका बाईच्या मालकाला. संक्रांतीच्या दिवशी वाण कशात, मातीच्या बोळक्यात. आणि तरी म्हणून तुम्ही कपात चहा पित नाही, तुला हाणायला पाहिजे इतकं म्हणता येईल दादा. तुमच्यासारख्याने दुसऱ्यानं तोंड लावलेल्या कपात प्याचा नाही हा तुम्हाला नियम. कारण तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही ब्रह्मचारी आहात, आम्ही भरके आहेत. आमचं धकत एखाद्या वेळेस काय विषय धकत. तुम्ही हा नियम पाळावा लागेल. मोठ्या मोठ्या त्याग्यांना जे कुंभ होते ते मातीचे होते. नियम भलते हो सगळे सोंग. एक जण म्हणला मी श्राद्धाचं खात नाही. श्राद्धाच्या कीर्तनाची दक्षिणा कशी घेतली, त्याच्यात नाही ते माथार बसलं का त्या पाकिटात. नाही संध्याकाळी तू या छातीवर उड्या हाणायचं का, हा उसात डुकर खेळल्यावानी. नाही तुला असं तुडवायचं का कचा कचा, तू छाती फोडायचं. आपण खातच नाही, हाणायला पाहिजे तुला.
तेव्हा हे पोकळवादी नियम संप्रदायाला भ्रष्ट करीत असतात. हे पोकळवादी नियम उद्याच्या पिढीला मातीत घालीत असतात. एका फार मोठ्या विद्वान व्यक्तीचा प्रसंग मी पाहिला, म्हणजे ऐकला. माझ्या अगोदर, मला माझ्या कळण्याच्या अगोदर 9 वर्षांती गेले. एक व्यक्ती कर्मकांडात इतकी निपुण होती, 10व्याचं कर्म केल्याच्या नंतर 1 रुपया तर कधी कोणाचा घेतलाच नाही. पण ज्या धोत्रावर कर्म केलं ते धोत्र दुसऱ्याला आंघोळ करून वाळून दान द्यायचं आणि मग दुसरं धोत्र घालून प्रपंच करायचं. काय काय नीतिमत्ता, हे स्वतंत्र असते. काय एक जण म्हणला मी लसूणच खात नाही आणि 20% पैसे वाटायला, म्हणजे जी त्या माणसाचं रक्त प्यायला लसणात आणि याच्यात काय लोय नाटकं लोकांची, इतकी नाटकं बघायचंच काम नाही. एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरीच्या लय वया पाठ आहेत. अरे वया लय पाठ आहेत. मला वाटतंय एक ते कोण होते प्राध्यापक, संभाजीनगरचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत युम पठाण. हो, प्रचंड विद्वान होते, प्रचंड विद्वान. ते समाजानं मुस्लिम समाजातले होते. APJ अब्दुल कलाम, गीता पाठ होती त्यांना, गीता पाठ होती. असं काय नाही, प्रचंड विद्वत्ता असल्याच्या नंतर कोणालाही पाठ करता येते. मग तुला ज्ञानेश्वरी पाठ झाली म्हणजे लई शहाणा आहे का? तू ज्ञानेश्वरी सारखं वागतो किती ते सांग. विठाला विठाला काय नसतं. असं जेवायला बोललं, याच्यावर चाललं होतं ना, जेवायला बोललं, आंब्याचा रस वगैरे असं पद्धतशीर जेवायला केलं, कुरड्या पापड्या. बाई किती सात्विक होती याच्यावर सांगतोय. तुकोबारायला बरेच बोलीत होते पण जात नव्हते त्यांच्याकडे. त्या बाईने स्वयंपाक केला, मी जेवलो. जेवल्याच्यानंतर तिथंच थांबलो. मग त्यांना सांगितलं आता लक्ष्मी जेवायला बसवा. त्या घरचे यजमान, एकच बायको होती त्याला, पण स्वयंपाकाला शेजारनी 2-3 आलत्या. म्हणलं बसा ताई तुम्ही जेवायला. जेवायला बसलं. मी बाहेर गेलो आणि पुन्हा असा मध्ये आलो. पाहताना 4घी जण जेवायला बसलेल्या पाहिल्या. तर 3घीच्या ताटात भजी होती आणि एकीच्या ताटात नव्हते. तर जिच्या ताटात भजी नाही ती त्याची बायको होती, ज्याला आम्हाला जीव घातलं त्याची. मी म्हणलं दादा तुमच्या मंडळी भजे खात नाहीत का? नाही म्हणले महाराज, तिला भजे तर लय आवडत आहेत. मग आता ताटात कसं काय नाही? नाही म्हणले ती आता खात नाही, ती तळतानच खाती. काय सुगरणबाई, वा वा वा. हिच्या हातचा स्वयंपाक खाल्ल्यावर नाही महाराजाची गाडी पुलाखाली जायची का? काय 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 कायच विद्वत्ता, काय ते शिस्तबद्ध, काय ते सोहळं, काय तो थाट. सामान्य म्हातारी तुकोबारायला आमंत्रित केलं, पण कर्मनो गहनो गती. ज्या दिवशी तुकोबाराय आणि काही ठराविक लोक हिच्याकडे, सगळी 51 लोकांची संख्या झाली. हे कशावरून माहिती का? उतरेश्वर बापू वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, तुकोबारायनी तिला 51 विडे करायला लावले होते. आपल्याकडे जेवणाऱ्याला विडा द्यायची पद्धत होती. पक्षाच्या दिवशी, पितराच्या दिवशी सुद्धा विडा आणि त्याच्यावर आणा म्हणजे दक्षिणा द्यायची पद्धत होती. तर तिनं तेवढे आणे जमा केले. खडकी, दमडा, कवडी, लालपई, काय त्या काळातले पैसे असतील 400 वर्षापूर्वी, तेवढे विडे तयार केले. म्हणजे 51 माणसं जेवायला होते. झोपडं असं होतं 4-4.5 वाशाचं. त्याला पुढे अशी पडवी, त्याला मोघळ वगैरे असे नाना प्रकारचे नाव असायचे. आता कळणार नाही, आपले शब्द लक्षात ठेवायचा फक्त. जुनं इसरायचं नाही, जुनं इसरायचं नाही. तुम्हाला काळ सांगू का? पूर्वीच्या काळात तुमच्या लहानपणी गुळाचा चहा प्यानाऱ्या माणसाला भिकार चोट म्हणत होते. खोटं आहे का वाक्य? गुळाचा चहा प्यानाऱ्याला काय म्हणायचे? हे ते भिकारी आहे. आणि आता सगळ्यात भारीच्या गाडीत बसणारे, जिथे गुळाचा चहा भेटतोय तिथे त्याची गाडी लागते, तिथे त्याची गाडी लागते. माझ्या लहानपणी आमच्या गावात एक जणाच्या लग्नात कुकर आलं. तर येती जाती पाहायला बाया जात होत्या ना, लक्ष्मी येती जाती. बाई ते कुकर आलं म्हणा. तर काही कायला कुकर मानता येत नव्हतं, आता सांगत नाही ती भाषा. बाई ते खालून जाळ लावल्या असं फरफर फरफर वाजत म्हण. माझ्या लहानपणची गोष्ट. कुकर कुकर. आता त्या कुकरायचा इतका उतू आला, यायच्या शिट्या फुटल्यावर लय जण फुटले. आणि आता ह्या कुकरायपेक्षा खापरायची कुकर कधी आले की नाही? जुन्यावर नाही आले की मेलेच समजायचं. कोरोनानं तरी दाखिलं जुन्यावर या म्हणून. हो, जुनं इतकं गोड असते म्हणून. जुनी भाषा पण तितकीच गोड आहे. फार माय, बाई, ताई, आई, दादा, अण्णा, काका, तात्या, आबा, नानासाहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, काकासाहेब, काय वजनदार शब्द आहे तो.
मला वाटतं ब्रह्मदेवाला सुद्धा याचं पारड्यात वजन करता येणार नाही, इतके वजन. माय ए माय 500 एकरवाली बाई पण चपातीला तूप लावून देईन, फक्त खांद्यावर पताका असा एकच म्हणा. ए माय हे माय दे ग भाकरी. 500 एकर जमीनदाराची बायको गरम चपातीला भाकरीला तूप लावून देईन. मन बरं म्हण तिला मम्मी नाही रूम न उलट करून नाही हाणायची तिथं पाय. दर्जा आहे महाराज आपल्या जुन्या शब्दात, दर्जा आहे. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही